आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आज जर आपण बघितलं तर विविध तालुक्यामध्ये शक्तीपीठ संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जातं। खरं तर या भागातले शेतकरी बघितल्याने मी इथं सांगलीमध्ये आत्ता आहे, तर एकतर यांच्या जमिनी तशा लहान आहेत, त्या जमिनीवर त्यांचं घरदार त्या ठिकाणी चालतं, मुलांचं शिक्षण असू द्या, नाहीतर इतरही त्यांचा जो खर्च असतो शेतकऱ्यांचा व त्याच्याचबरोबर इथं असणाऱ्या मजुराचा या शेतीच्या माध्यमातूनच खरं तर हा खर्च उचलला जातो। आणि ती शेती पूर्णपणे जर सरकार घेणार असेल तर मग या शेतकऱ्याला हातामध्ये काहीच राहत नाही। जी काही मदत सरकारकडनं घोषित झालेली आहे ती सुद्धा तुटपुंजी आहे। आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं, एक तर शेतकऱ्यावर अन्याय होतोच आहे। एखादा रस्ता करण्याच्या आधी तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं, पण तसं न होता इथं तुम्ही जाहीर करून टाकलं। विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तुम्हाला कळालं की या भागामध्ये तुम्हाला मतदानाला अडचण येईल, तेव्हा तुम्ही म्हणता ठीक आहे आम्ही थांबवतो, इलेक्शन झाल्यावर बघू, पण तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय हो करणार नाही काय। पण जसं इलेक्शन संपलं, सत्तेत आले, शेतकऱ्यांनाही विसरले आणि शब्दाला सुद्धा तिथं विसरले आणि परत एकदा इथं कामाला सुरुवात केली। 56,000 कोटी रुपये सुरुवातीला 2023ला या प्रोजेक्टसाठी जाहीर झाले होते। आता 1 लाख कोटीवर प्रोजेक्टची कॉस्ट आली आणि ती कदाचित 1,25,000 कोटीवर तिथं जाईल। याच्यात काय शेतकऱ्याचं मानधन नाही तर मदत त्या ठिकाणी कुठेही वाढलेली नाही, जो वाढले तो खर्च वाढलेला आहे। आणि या खर्चाचा जर आपण फरक बघितला, इतर राज्यांमध्ये नॅशनल हायवेच्या अंतर्गत जी काही कामं केली जातात त्याला बांधायला प्रति किलोमीटर 35 ते 40 कोटी रुपये खर्च येतो आणि इथं या मार्गाला 6 पदरी, तो पदरी 8 पदरी असतो, हा 6 पदरी असून सुद्धा 80 ते 90 कोटीपर्यंत नुसता बांधायला खर्च येतो। म्हणजे 40 ते 50 कोटी रुपये अतिरिक्त महाराष्ट्रामध्ये या शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या अंतर्गत इथे असणारे नेते हे मलिदा नाही तर दलाली त्या ठिकाणी काढणारे, म्हणजे 40 ते 50,000 कोटी रुपये। आणि मग शेतकऱ्याला काय तर काहीच नाही। मग हे कुठं ना कुठेतरी हा अन्याय आहे आणि जिथं सामान्य लोकांवर अन्याय होतो तिथं आम्ही त्यांच्याबरोबर राहतो। त्यामुळे या समितीच्या अंतर्गत एक चांगला लढा हा उभा केला आहे आणि या लढ्याला आम्ही मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा देतो। आणि याच्यापुढेही सांगतो की शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोक, आमचे मजूर या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय असे प्रोजेक्ट कुठेही जाहीर करू नये। आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, पण आम्ही दलालीच्या विरोधात आहोत आणि आम्ही अन्यायाच्या विरोधात आहोत। पश्चिम